निफाड नागरी पतसंस्था विरोधात उत्तमराव निर्भवणे यांचे उपोषण, कायदेशीर प्रक्रियेनंतर उपोषणाची सांगता। निफाड शहरातील स्वर्गीय शांतीलाल सोनी निफाड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित निफाड या संस्थेत 2017 ते 2024 या कालावधीत तत्कालीन चेअरमन व संचालक यांनी तथाकथित भ्रष्टाचार केलाय। बँकेतील ठेवी कमी झाल्या, बँकेची झालेली बदनामी तसेच झालेले गैरप्रकार व नुकसानीचा ठपका ठेवत संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही व्हावी या मागणीसाठी निफाड नागरी पतसंस्थेचे सभासद, सामाजिक कार्यकर्ते तथा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव निर्भवणे व आरटीआय कार्यकर्ते नंदकिशोर कापसे यांनी बँकेच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले। तर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था निफाडचे निबंधक अधिकारी क्रांतीलाल गायकवाड साहेब यांनी तातडीने धाव घेत स्वर्गीय शांतीलालजी सोनी निफाड नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन संचालक मंडळासह व्यवस्थापक यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चेअंती तोडगा काढत संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करत असल्याचे लेखी आश्वासन देत बँकेचे चेअरमन अशोक शेठ पोफडिया यांच्या हस्ते उत्तमराव निर्भवणे व नंदकिशोर कापसे यांना पाणी देऊन उपोषण सोडवले। यावेळी उत्तमराव निर्भवणे, नंदकिशोर कापसे, संदीप अभंग, रमेश जेऊघाले, संदेश गांगुर्डे, ताई वाघ, प्रिया मुरकुटे, सुरेश देवकर, दत्ता पवार, रवी गोसावी, स्वप्नील बिनायकिया, विनायक काका शिंदे, कडलक, वसंत कापसे, दिलीपबाबा कापसे, पवन चोरडिया यांच्यासह दैनिक लोकमंथनचे तालुका प्रतिनिधी प्रदीप कापसे, अखिल भारतीय किसान कामगार सभाचे पारधे साहेब, महिला जनहितवादी संघटनेच्या ताई वाघ उपस्थित होते। निफाड आम आदमी पार्टीचे तालुका जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांसह पंचक्रोशीतील निफाड नागरी पतसंस्थेचे अनेक सभासद, ठेवीदार, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विनोद जाधव, अरविंद ढवळे, हवालदार शेरेकर यांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करीत चोख बंदोबस्त ठेवला। शांतीलाल सोनी निफाड नागरी सहकारी पतसंस्था माननीय अशोक पोफडिया यांनी या ठिकाणी एक आश्वासन देऊन एक पत्र दिलं की संस्थेचे जे शशांक सोनी यांनी जो भ्रष्ट कारभार केला त्यांच्या विरोधात तात्काळ आम्ही संचालक पद रद्द करून तात्काळ कारवाई करणे 7 दिवसाची आत एक नोटीस देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून आज या ठिकाणी जे उपोषण अवलंबलं होतं ते उपोषण रद्द करण्यात येत असून जर समजा त्यांच्याकडून कारवाई न झाल्यास आम्ही सर्वजण पुन्हा जे आयुक्त आहेत जे पुण्याला असतात सहकार विभागाचे त्यांच्या कार्यालयासमोर येणाऱ्या 15 दिवसात उपोषण करू असंही सर्व कार्यकर्त्यांच्या मते या ठिकाणी सर्वांचं मत मांडण्यात आलं। स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड।